हे बघा प्रतोषने आता कोरफडीचं गर काढतोय. इथनं बाहेर त्याच्या घराच्या तिथंच आहे कोरफडीचं झाड, तिथून कोरफड घेऊन आलाय. मला म्हटला माऊ थांब तुझ्यात मी बघू का वा. म्हणलं बघ. तर वा काही दिसला नाही त्याला. तर मला म्हटला कोंडा खूप आहे. थांब माऊ तुला लावतो म्हटला मी कोरफड. कसं पोरग आहे. शाळेतून आलाय. गणवेश पण नाही काढला, जेवला पण नाही, बसलाय माझ्याशी गप्पा मारायला. काय रे प्रतोष मी येऊ का तुझ्याकडं सार्थक? तुला बरं वाटतंय मी आल्यावर? आणि मला नंतर तोच सांभाळणार आहे बरं का. प्रतोष सांभाळणार आहे का ना प्रतोष? काकाला आणि मला सांभाळतो का? बरं बाबा तू तर सांभाळ. नंतर विसरू नका मोठ्या झाल्यावर आर्किटेक्चर इंजिनियर होणार आहे प्रतोष, हो की नाही? मस्त बंगला बांधणार आहे प्रतोष. माझ्यासाठी एक सेपरेट रूम काढणार आहे. मग मला म्हटलं की आहे की नाही प्रतोष काढशील का? मग आणि फॅन नाही ठेवणार कारण की माऊला फॅन नाही आवडत आहे की नाही. मग खिडकी काढणार आहे मोठी छान आहे ना. मग करतोय तसा प्रतोष. हो हे बघा ही प्रतोषची आई बसली इथं बहीण माझी. बघती कशी बघा ना आंघोळ केली नाही अजून. ते बघा बसली तिला लय आवडते हो व्हिडिओमध्ये यायला. आणि हा सार्थकचा मित्र आहे. काय नाव आहे बाळा तुझं? आदर्श साहेब आहेत. हा हे आदर्श खूप गुणी आहे. ह्याने पळत पळत जाऊन कोरफड घेऊन आले. आणि ते बघा तो पण काढतोय ब्लेडनी कसं. आणि बुद्धिवंतांच्या परीक्षा देते. हां कसल्या बुद्धिवंतांच्या परीक्षा देते. अरे वा ही हुशार आहे. बुद्धिवंतांच्या परीक्षा देते. अरे वा. तो कोरफड लावतोय माऊसाठी. कोरफडीचा गर काढतोय हो की नाही प्रतोष? सार्थक सारखं प्रतोष हुशार आहे. तुला वाटतं काही सोपं आहे? सोपं आहे ना. हुशार आहे माहिती कळलं की तो हुशार आहे. परीक्षा देत आहे की हां इतिहास बुद्धिवंत. हो अरे त्याचं नावच आदर्श आहे म्हणल्यावर काय हो की नाही. आणि मला प्रमाणपत्र भेटले. अरे वा तू तर हुशार आहेस बाबा. त्याचा इंग्लिश सरांचा मुलगा आहे बघा. सरांचा मुलगा. ह्याचे पप्पा शिक्षक आहेत. सरांचा मुलगा. ह्याचा पण नंबर आलाय बरं का सार्थकचा शाळेत. आणि प्रमाणपत्र पण भेटलंय त्याला. तूच सांग ना मग. मला प्रमाणपत्र भेटलंय. व्हेरी गुड. गणित परीक्षा आणि ट्रॉफी. तुझं पूर्ण नाव सांग ना. सार्थक विनोद भडककर, राहणार रणघर. बघा लय हुशार आहे हा सार्थक. हुशार आहे. सगळ्यात हुशार आहे. सगळ्यात हुशार आहे. झालं आम्ही आजच्या दिवसच आहोत बहिणीकडं. उद्या सकाळी